सिंगापूरच्या जंगलात खूप झाडे होती, फळांची, फुलांची आणि प्राणी पक्षी भरपूर होते. त्यात फळांची झाडे खूप होती. आंब्याची, जांभळाची, पेरूची, सफरचंदाची, सीताफळीची, डाळिंबीची अशी भरपूर झाडे होते. प्राणी, पशु, पक्षी सगळे पोटभर खायचे. जंगलही खूप छान होतं, हिरवगार भरलेलं. आणि त्या जंगलाच्या मधोमध एक सुंदर सरोवर होतं आणि त्या सरोवराच्या काठावर एक छानसं विशाल आंब्याचं झाड होतं. इतकं छान झाड होतं, भरपूर मोठं, आणि त्याला भरपूर फांद्या फुटलेल्या होत्या आणि त्या आंब्याची फळे खूप गोड असायची. सगळे पक्षी त्या झाडावर येऊन बसायचे आणि भरपूर मनसोक्त आंबे खायचे. आणि सगळे पक्षी आले की दिवसभर त्या झाडावरून हलायचे नाहीत, कारण त्यांना ते झाड खूप आवडायचे. मोठे विशाल झाड, हिरवीगार पाने, सावली छान यायची. उन्हाळ्यात तर पक्षी ते झाड सोडायचे नाहीत, असे ते इतके छान आणि सुंदर झाड होते. आणि त्या झाडावरचा आंबा खाल्ल्याशिवाय इतर पक्ष्यांचं पोटही भरायचं नाही. त्याच आंब्याच्या झाडाशेजारी एक जांभळाचे झाड होते. त्याची फळे खूप गोड मधुर होती. आणि त्याच झाडावर एक पिटू नावाचा छोटासा पोपट यायचा आणि तो आंबे खायचा, जांभळे खायचा. दोन्ही झाडावर बसायचा. आंब्याच्या झाडाशी, जांभळाच्या झाडाशी खूप गप्पा गोष्टी करायचा. त्याला खूप बरं वाटायचं. आणि बाहेर गेला तर तो किती 5 मिनिटं जायचा, लगेच यायचा. तो झाड सोडत नव्हता, कारण त्याला इतरत्र कुठेही करमत नव्हतं. आंब्याच्या झाडाशिवाय इतकं त्याला ते झाड प्रिय होतं आणि इतर पक्ष्यांनाही ते प्रिय होतं. एकदा काय झालं, पिटू बाहेर गेला तेव्हा काय झालं, काही वन अधिकारी आले आणि त्यांनी आंब्याच्या झाडाच्या फांद्या कापल्या. आंब्याच्या झाडाला खूप दुःख झाले. ते झाड रडायला लागले. मग शेजारच्या जांभळाच्या झाडाने त्याची समजूत घातली, तरी पण आंब्याच्या झाडाचे रड थांबेना. शेवटी पिटू आला. बघतोय तर झाडाच्या फांद्या कापल्याला. पिटूला पण खूप वाईट वाटलं. तोही रडायला लागला. म्हणाला, आंबा वृक्षा, काय झालं तुला? तुझ्या या फांद्या कोणी तोडल्या? तेव्हा आंबा वृक्ष रडत म्हणाला, अरे पिटू, तू गेल्यानंतर काही वन अधिकारी आले आणि त्यांनी माझ्या सगळ्या फांद्या छाटून टाकल्या. मला खूप वेदना झाल्या, खूप रडा आलं. मी काय करू सांग बरं? तेव्हा पिटूलाही खूप वाईट वाटलं. तो म्हणाला, आंब्या वृक्षा, हे त्या वन अधिकाऱ्यांनी चांगले केले नाही. अरे गोड फळे तुम्ही देता, माणसाला फळे देता. जांभळाची झाडे फळ देते, आंब्याचे देते, पेरूची देते. सगळी झाडे या माणसांना फळे देतात, पण तुमच्या फांद्या का ते तोडतात विनाकारण? तुमच्या शरीराला दुःख देतात, वेदना देतात. हे माणसे काही असं चांगलं करत नाही. तेव्हा आंब्याच्या आणि जांभळाच्या झाडाला खूप वाईट वाटले. दोघे खूप रडायला लागले. पिटूने त्यांची समजूत काढली. कशासाठी त्यांनी नेले? मग आंबा वृक्ष म्हणाला, अरे पिटू, त्यांनी घर बांधण्यासाठी, फर्निचर करण्यासाठी झाडे नेली. मग असं तुमचं शरीराचं तुकडं करून झाडं नेण्यात काय अर्थ आहे? लाकडं नेण्यात काय अर्थ आहे? पिटूला खूप वाईट वाटले. मग थोड्या दिवसानं काय झालं, एकदा जोरदार वारा सुटला. वारा सुटल्यावर आंब्याचे झाड खूप घाबरले. आधीच त्याचे फांद्या तोडल्या होत्या. त्यामुळे जांभळाचे झाड त्याला काय म्हणाले, अरे आंबा वृक्षा, आता वादळ आले, काय करू? माझाही विलाज नाही, मलाही तुला मदत करता येणार नाही. तेव्हा आंबा वृक्ष म्हणाला, घाबरू नको, काही नाही, हे वारे आले तर असेच निघून जाईन, तू मात्र ताठ उभा राहा. असे म्हटल्यावर वारे वेगात आले आणि जांभळाच्या झाडाला काही झाले नाही, पण आंब्याच्या वृक्षाच्या फांद्या सगळ्या गळून पडल्या. आंब्या वृक्षाला खूप वेदना झाल्या. ते रडायला लागले. तेवढ्यात पिटू आला. पिटूने बघितलं का तर ती माणसे, वनाधिकारी फांद्या छाटून गेल्यापासून आंबा वृक्षाला खूप दुःख झाले होते. त्याच्या शरीराला वेदना होत होत्या. त्याच्या फांद्या सगळ्या हलक्या झाल्या होत्या.
आणि वादळ आल्यामुळे त्याचे शरीर खूपच हलके झाले, त्यामुळे त्या फांद्या तुटून पडल्या. पिटूला खूप वाईट वाटले. त्याने आंब्या वृक्षाची समजूत घातली आणि तो आता त्या झाडावरून कुठेही जाईनासा झाला पिटू. मग थोड्या दिवसांनी पाऊस पडला. पाऊस पडल्यावर परत आंबा वृक्ष भरला, गोड गोड फळे लागू लागली. मग परत सगळी पक्षी प्राणी त्या झाडाची फळे खाऊ लागले. सगळे पक्षी झाडावर येऊन बसू लागले. मग आंबा वृक्षालाही आनंद झाला, कारण ज्या वेळेला त्याच्या फांद्या तुटल्या होत्या त्यावेळी एकही पक्षी त्या झाडावर येत नव्हते, फक्त पिटू झाडावर यायचा. पिटूला बघितल्यावर आंबा वृक्षाला खूप आनंद व्हायचा. तो मायेने पिटूला जवळ घ्यायचा. अशा रीतीने ज्या वेळेला भरपूर फळे होती त्यावेळेला आणि ज्या वेळेला आंबा वृक्ष संकटात होता, दोन्ही वेळेलाही पिटूने आंबा वृक्षाची मैत्री सोडली नाही. सुखातही पिटू आंबा वृक्षाला मदत करत होता आणि दुःखातही मदत करत होता. यावरून संकटात सुखात दोन्ही वेळेलाही उपयोगी पडावं. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.